नमस्कार मित्रांनो मी आलतो भोगावतीवर आणि हे दादा आलेले आहेत आपल्याला भेटण्यासाठी. आपले सबस्क्रायबर आहेत. गाव कोणतं दादा तुमचं? आमचं रेळे 32 शिराळा. 32 शिराळावरून आलेले आहेत खास मला भेटण्यासाठी. आणि त्याचबरोबर किरकोळ यांचं काम होतं म्हणून आलतेत. हे आलतेत परिधी पाटा येते आणि त्यांना आपले गाव माहीत नाही. यांना काय म्हणलो तुम्ही परिधी पाट्यावर जवळ थांबा, मी येतो तिथं. मी आलेलो आहे. आम्ही थंड वगैरे घेतलेलं आहे. त्यांचे फॅमिली पण आलेले आहेत आणि यांचे पण यूट्यूब चॅनल आहे SS दादा, बरोबर आहे ना? SS पवार दादा. SS पवार दादा. आणि कॉमेडी व्हिडिओ आहेत, नक्की एकदा बघा. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि इथे तुम्हाला दिसेल. नक्की फॉलो करा. सचिन शिवाजी पवार, SS पवार दादा हा माझा यूट्यूब चॅनल आहे. आणि माझे गाव रेळे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. इथून आलेले आहेत आपल्याला भेटायसाठी. त्यांची फॅमिली पण आलेली आहे आणि त्यांचे विनोदी व्हिडिओ आहेत, कॉमेडी व्हिडिओ आहेत. नक्की एकदा बघा तुम्ही. कसं वाटलं इथं आल्यानंतर? खूप छान वाटलं. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला भेटल्याचा आनंद आम्हाला खूप आहे. असं काय नाही थोडा, कारण मला कायम फोन करतात भेटायचं आहे म्हटलं या, म्हटलं कधीतरी या, कामानिमित्त या. तसं काही येऊ नको, कामानिमित्त आलेलं आहे इथे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, दोघांचे नाव सेम आहेत, सचिन. साम्य जुळतं छान. आणि आमचं टुनीसुद्धा छान जमणार आहे. ओके. आणि एक सांगायचं होतं, यूट्यूब संबंधी काही माहीत नाही त्यांना आणि फेसबुक संबंधी पण माहीत नाही. फेसबुक चॅनल पण यांचं मॉनिटाईज झाले आणि थोडी मी माहिती दिलेली. कसं वाटलं माहिती तुम्हाला? नाही, माहिती छान आहे. का तर ॲक्च्युली आम्ही या क्षेत्रामध्ये नवीन असल्यामुळं आम्हाला ॲक्च्युली काहीच माहिती नव्हती. आणि मित्रांचा आम्हाला सपोर्ट खूप चांगला मिळाला की आम्हाला जेव्हा आम्ही त्यांना फोन करतो त्यावेळेला आम्हाला आवर्जून माहिती त्यावेळेस देतात. जर समज गडबडी असेल तर थोड्या वेळ फोन करून आम्हाला अवश्य ते सहकार्य करतात. आणि छान माहिती दिली आम्हाला. यूट्यूब संबंधित जे लागणारे काय छोट्या मोठ्या गोष्टी असतात किरकोळ आहेत, त्यासुद्धा त्यांनी छानपैकी सांगितल्या. फेसबुकमधल्या सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा त्यांनी क्लिअर करून सांगितल्या. त्याच्यामुळे आता काही अडचण येणार नाही. जर काय आलीच तर आमचे मित्र आहेत आम्हाला सपोर्ट करायला, त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही. आणि ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, मी त्यांना इथं आल्यानंतर आमच्या कार्यक्रमाला फोन केला सकाळी की असं मी आलो आहे म्हटल्यानंतर. त्याने ॲक्च्युली घरातलं जे आता जे काम घेतलं होतं त्यांचं ॲक्च्युली दुकान आहे आणि मी व्हिडिओ करत होतो त्यावर तुमचा फोन आला. त्यामुळे त्यांनी काम सोडलं आणि म्हटलं चला येतो म्हणजे 5 मिनिटात तुम्हाला भेटायला. 15 मिनिटं जेवत होतो मी. जेवण संपेपर्यंत ते माझ्या इथं पण पोचले. कसं आहे सांगतो तुम्हाला, एक मराठी माणूस काहीतरी करत आहे म्हणून मी सपोर्ट करायचं असलं तर मी 100% करतो. आणि भरपूर जण मला कॉल करत असतात, दादा मला पण काहीतरी सांगा यूट्यूब संबंधी. आणि मी सांगतो, जर तुम्हाला पण अडचण असेल तर मला सांगा, मी नक्की सॉल्व करतो किरकोळ. नक्की तुम्हालाही सुद्धा आमचा सपोर्ट राहायला मदत करू एकमेकाला. आणि एकमेकाला सपोर्ट करा मित्रांनो. एकमेकाला सपोर्ट केल्याशिवाय पण आपण पुढे जाणार नाही. आणि एक मराठी माणूसच मराठी माणसाला सपोर्ट करतो आहे. आणि यांची चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि इथे तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल. काय ओके, धन्यवाद. चालते कोल्हापूरला आलो तर मी नक्कीच. ओके चला परत भेटूया. आमच्या कॅनल झाल्यामुळं आमच्या इकडल्या शेतकऱ्याच निघणे बरं पडलं बघा. नादुष्काळ, कारण हे सर्व शेत का नाही इकडं पाणी नसायचं, वाळून खाक होतं खाक. त्यामुळे आता ह्या कॅनलमुळे लय फायदा झाला आहे आमच्या गावात पण आणि तिकडे सर्व भागात. हे बघा, हे ऊस आहे बघा. आता नाहीतर इथं पाणी नसलं की नाही हे नुसतं वाळल्याला असायचं. वाळल्याले नुसतं पावसाच्या पाण्यावरच ऊस येता. तिथनं पुढं कुठलं नुसतं वाळल्यातलं. आता जरा कॅनल गेल्यामुळे कसं हिरवगार इकडली शेती झाली, हिरवीगार. हे बघा, बघील तिकडे तुम्हाला हिरवगार दिसत असेल. कॅनलचा एवढा फायदा झाला आहे आमच्या शेतकऱ्यांनी. नाहीतर इथली शेती कुठली बी निसती अशी हे वितं. ऊस तरी असला तर असा वाळता नुसता खडखडीत. गाडी टाकली की नाही पेटून जाईल असं वितं. कॅनल गेल्यामुळं
जरा शेतकरी आमच्या इथला सुधारला आहे आणि चांगला भाव आला आहे ऊसाला पण. हो